श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणचा म्हणजेच NFHSचा 6वा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला असून राज्याची आकडेवारीही यामध्ये नमूद केली आहे. 2019 ते 21 या काळात केलेल्या NFHSच्या 5व्या सर्वेक्षणानंतर आता 2023-24 मध्ये केलेल्या 6व्या सर्वेक्षणामध्ये राज्यात गरोदर माता, नवजात बालकांचे आरोग्य, प्रौढांचे आरोग्य आणि आरोग्य विमा कवच यामध्ये काय बदल दिसून आले याच्या नोंदी या अहवालात मांडलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभाग आणि मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जवळपास 101 विकास निर्देशांकांची महाराष्ट्राची माहिती नोंदवली आहे. याबाबत अधिक समजून घेण्यासाठी आपण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड यांची मुलाखत ऐकणार आहोत. पहिल्या प्रश्नाकडे वळूया. NFHS 6 नुसार राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 96% गेलं आहे आणि घरी प्रसूती झालेल्या बाळांना सुद्धा 24 तासाच्या आत वैद्यकीय सेवा मिळण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. तर यामागे राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये माता बालकांच्या आरोग्यावर भर देण्यात आलेल्या विविध सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांचा काही फायदा झाला आहे का आणि तो कसा झाला आहे? याच्यामध्ये संस्थात्मक प्रसूती त्याची व्याप्ती निश्चितपणे आता वाढलेली आहे. पूर्वीच्या साधारणतः 94.7% होतं, त्यावरून आता ती NFHS 6 प्रमाणे 96.4 पर्यंत पोहोचलेली आहे. यामध्ये निश्चितच आपले आरोग्य यंत्रणा असेल त्याचा वाटा आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या गाव पातळीवर आशा कार्यकर्ते असतात, आमचे NM ताई असतात आणि आपले MPW असतात. यांचे जे गृहभेटी असतात त्या माध्यमातून म्हणजे ज्या काही माता रजिस्टर्ड असतात त्या भागामध्ये त्यांना प्रोत्साहित केलं जातं. त्यांची रेफरल ट्रान्सपोर्ट एक आमच्याकडे विभाग आहे. त्यामध्ये जे आपले 102 क्रमांकाचं वाहन आहे त्याच्यामध्ये 102 जर त्या मातांनी डायल केलं तर त्यांना ती मोफत अँब्युलन्स घरापर्यंत ती सुविधा मिळते आणि त्या माध्यमातून मग हे रुग्णांना त्या ठिकाणी त्या मातांना आपल्या हॉस्पिटल्समध्ये नियरेस्ट PSC असेल, आपलं ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि गरजेनुसार मग जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तिथे त्यांना नेलं जातं. हा एक पहिला भाग आहे. त्यानंतर निश्चितच आता गुणात्मक सेवा ज्या आहेत आपल्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे आमचा. त्यामध्ये मोफत आपण मातांना त्या ठिकाणी डिलिव्हरीची सोय देतो. त्यांना लागणाऱ्या ज्या चाचण्या आहेत, तपासण्या आहेत, सोनोग्राफी आहे, कोणाला जर ब्लडची गरज असली तर ब्लड, ते ह्या सगळ्या सुविधा तिथे फ्री दिल्या जातात. आणि दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जननी सुरक्षा योजना, ज्यामध्ये ग्रामीण भागातली जर माता असेल तर तिला संस्थेमध्ये प्रसूती केल्यास तिला 700 रुपये त्या ठिकाणी DBT द्वारे तिच्या अकाउंटला दिले जातात. शहरी भागातली माता असेल तर तिला 600 रुपये दिले जातात. आणि शासनाने हे पण विचार केलेला आहे की पर्टिक्युलरली जे काही ट्रायबल डिस्ट्रिक्ट्समध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी अजूनही काही प्रमाणात थोड्या घरी प्रसूती होतात आदिवासी भागामध्ये, तर त्या मातांना देखील 500 रुपये त्या जननी सुरक्षा योजना याच्यामध्ये लाभ दिला जातो. निश्चित या सगळ्या स्कीमचा हा फायदा आहे एकत्रित. आणि आपले जवळपास 550 आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत. त्यानंतर आपले 2000 PSCs आहेत आणि काही ट्रायबल डिस्ट्रिक्ट्स मध्ये आपले उपकेंद्राच्या माध्यमातून सुद्धा प्रसूती सेवा दिल्या जातात. तर या नुकत्या आलेल्या NFHS 6च्या अहवालामध्ये आपल्याला एक अजून एक गोष्ट दिसते ती म्हणजे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीमध्ये काही अंशी घट झालेली आहे. तर या मागच्या काही कारणांची स्पष्टता करता येईल का? प्रसूतीमध्ये घट असा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जर NFHS ची आकडेवारी जर बघितली तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये जे प्रसूती पूर्व नोंदणी आहे त्याचं प्रमाण देखील 70.9% वरून 85.4% पर्यंत वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रसूतीपूर्व तपासणी जे 4 भेटी आपण म्हणतो त्याचं प्रमाण देखील 71.4% वरून 77.5 पर्यंत वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर निश्चितपणे सिझेरियनचंही प्रमाण थोडंसं वाढत चाललेलं आहे. सिझेरियन शस्त्रक्रिया साधारणतः राज्यभरामध्ये जर आपण बघितलं 25.4% वरून 33.6% पर्यंत गेलेलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त खाजगी क्षेत्रामध्ये 48.5% पर्यंत प्रसूती ह्या सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे होत आहेत आणि शासकीय आरोग्य संस्थेमध्ये याचं प्रमाण मात्र 23.8% आहे. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार नाही की या प्रसूती गव्हर्नमेंटमध्ये कमी झाल्यात वगैरे असं नाही म्हणता येणार. साधारणतः आपल्याकडे 21 लाख गरोदर मातांची नोंदणी त्या ठिकाणी राज्यामध्ये केली जाते आणि एकूणच त्यापैकी जो वाटा आहे तो खाजगी क्षेत्राचा पण आहे
महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की 50% वर आपलं अर्बनायझेशन झालेलं आहे आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा ह्यातल्या काही माता जातात. पण शासनाची पॉलिसी आहे की संस्थात्मक प्रसूती व्हाव्यात. मग आमची जी एम्पॅनल्ड प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तिथे व्हाव्यात किंवा आपल्या गव्हर्नमेंटमध्ये व्हाव्यात, हे आपलं धोरण आहे. आता आपण थोडं मातांच्या आरोग्यानंतर बालकांच्या आरोग्याकडे थोडं वळूया. एकीकडे बालकांमधलं कुपोषणाचं प्रमाण कमी झाल्याचं आशादायक चित्र या आकडेवारीमधनं दिसून येतंय. पण दुसरीकडे मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात किंवा 6 महिन्यापर्यंतच्या बालकाला मिळणारं स्तनपान किंवा बालकांना आवश्यक असणारा आहार मिळण्याचं प्रमाण या सर्वांमध्येच राज्याच्या आकडेवारीत घसरण झालेली दिसते. तर एकूणच ही बालकांच्या आरोग्याबाबतची चिंताजनक स्थिती दिसून येते. तर ह्याची काही कारण मीमांसा करता येईल? यामध्ये आपण जर NFHS 6 जी आता आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच, त्यामध्ये जर आपण बघितलं तर बालकांमधील कुपोषणाचं जे प्रमाण आहे त्याच्या आकडेवारीमध्ये तसं बघितलं तर लक्षणीय घट झालेली आहे. त्यामध्ये आपण बुटकेपणा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वयाप्रमाणे उंची आपण जिथे आपण मोजतो, त्याच्यामध्ये साधारणतः कुपोषणाचं प्रमाण 35.2% वरून 29.5% पर्यंत कमी झालेलं आहे. आणि वेस्टिंग एक प्रकार असतो त्यामध्ये, की ज्यामध्ये उंचीप्रमाणे वजन आपण मोजतो. त्यामध्ये देखील हे प्रमाण आता आपल्या सर्व्हेनुसार जर बघितलं तर 25.6% वरून 19.9% पर्यंत ते खाली आलेलं आहे. आणि कमी वजनाच्या बालकांचं प्रमाण देखील जर आपण बघितलं राज्यामध्ये तर ते 36.1% वरून 31.4% पर्यंत कमी झालेलं आहे. म्हणजे निश्चितच जे मातांचं सुपोषण म्हणू आपण, की आहार वगैरे आपले जे महिला व बाल विकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून, अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांना जो आहार दिला जातो, त्यानंतर काउन्सिलिंग केलं जातं. आपली जे आमच्याकडे विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे असतो, म्हणजे त्या ठिकाणी गरोदर मातांची तपासणी, बालकांना लसीकरण अशी ती सत्र आयोजित केली जातात आपल्या आरोग्य संस्थांमध्ये. त्यावेळी देखील आमचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन केलं जातं आहाराबद्दल आणि त्याचा निश्चितच फायदा या ठिकाणी झालेला दिसून येतो. दुसरा मुद्दा तुम्ही जो विचारला होता तो म्हणजे स्तनपानाबद्दल होता. तर जन्मानंतर एका तासात स्तनपान सुरू करण्याचं प्रमाण 53.2% वर त्या ठिकाणी स्थिर राहिल्याचं निदर्शनास येतं. दुसरा एक मुद्दा स्तनपानाच्या बाबतीत असतो की 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना निव्वळ स्तनपान म्हणजे इतर कुठलाही आहार न देता त्या ठिकाणी त्यांची ती काळजी घेतली जाते. त्याबद्दल देखील आम्ही समुपदेशन करत असतो. त्याचं प्रमाण मात्र नक्की 71% वरून 64.7% पर्यंत आलेलं आहे. यामध्ये थोडंसं आणखीन आपल्याला अवेअरनेस, जनजागृती करणं फार गरजेचं आहे असं वाटतं. आणि साधारणतः 52.8% बालकांना 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान मिळाले असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे. आता याच्यात आपल्याकडे आपण जर बघितलं तर 6 महिने ते 23 महिन्यापर्यंतच्या वयोगटातले जे बालकं असतात त्यांना या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन आले की त्यांना पुरेसा आहार मिळतो, पण त्याचं प्रमाण जे आहे ते 9.3% एवढं कमी राहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या NFHS 5 मध्ये ते 8.9% होतं. त्याच्यामध्ये आता त्याच्यात थोडाफार वाढ झालेली आहे. सर, राज्यात महिला आणि पुरुष दोघांच्याही जीवनशैलीजन्य आजार जसं की लठ्ठपणा असेल, मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळतं आणि प्रामुख्याने शहरी भागात हे प्रमाण अधिक होतंच, परंतु आता ग्रामीण भागात देखील वाढत आहे. तर याबद्दल काय सांगता येईल? जीवनशैलीशी निगडीत जी समस्या आहे ती आपल्या राज्यापुढील काय पूर्ण देश सर्व स्तरावर देशात सुद्धा सगळीकडे ही परिस्थिती समान दिसेल. जीवनशैलीशी निगडीत ज्या समस्या आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर लठ्ठपणा, त्यानंतर मेटाबॉलिक निर्देशक जे असतात म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणे, त्यानंतर उच्च रक्तदाब अशी जे काही आपल्याला व्याधी असतात त्यामध्ये आपण बघतोय की प्रौढांमध्ये अतिपोषण ज्याला म्हणू आपण, ओव्हर न्यूट्रिशन किंवा लठ्ठपणा त्याचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे. ओबेसिटीचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. म्हणजे बैठं काम असेल, मुवमेंट नसेल, व्यायामाचा अभाव असेल, आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं जास्त कन्झम्पशन असेल, ही कारणं त्याची आपल्याला सांगता येतील. आणि ही समस्या प्रामुख्याने शहरी भागामध्ये दिसून येत आहे, ज्या ठिकाणी 40% महिला आणि 41.7% पुरुष या ठिकाणी या समस्येने त्या ठिकाणी लठ्ठपणाच्या ग्रस्त असल्याचं लक्षात येतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणं किंवा नियंत्रित पातळीत नसणं, हाय ब्लड शुगर लेवल्स आपण ज्याला म्हणतो, त्याचं प्रमाण महिलांमध्ये 12.4% वरून 16% आणि पुरुषांमध्ये 13.6% वरून 17.7% पर्यंत वाढल्याचं लक्षात येत आहे NFHS 6 च्या आकडेवारीनुसार. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक्झॅक्टली औषधोपचाराची गरज असलेल्या किंवा उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांचं जे प्रमाण आहे महिलांसाठी 24.9% आहे आणि पुरुषांमध्ये ते 27.7% पर्यंत वाढलेलं आहे.
त्याच्यामध्ये एक मेसेज सर्वांना देणं मला इथे गरजेचं वाटतं. बॅलन्स डाएट आपला असलाच पाहिजे निश्चितपणे. न्यूट्रिशनल आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यूज चांगल्या असल्या पाहिजेत. त्याचबरोबर मिठाचं प्रमाण कमी, व्यायाम आपला नियमितपणे असला पाहिजे. कुठली ना कुठली ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आपण एक 40 मिनिटं ब्रिस्क वॉक आपण म्हणतो, तो खरं आपण त्या ठिकाणी प्रत्येकाने वेळ काढून त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याचा भरपूर फायदा होतो. शुगरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये डायबिटीजमध्ये अनुवंशिकता पण एक कारण असतं त्या ठिकाणी. पण आपण आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण निश्चित कमी ठेवलं पाहिजे. जेवणाच्या वेळा निश्चित केला पाहिजे. फळं आणि ग्रीन व्हेजिटेबल्स याचा वापर जेवणामध्ये जास्तीत जास्त केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला तुमची जीवनशैली बदलामुळे जे आजार होतात त्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी कमी करण्यास मदत होते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आरोग्य विमा कवच असणाऱ्या कुटुंबांचं प्रमाण देशभरात वाढलेलं आहे, तसं ते राज्यात सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि राज्यामध्ये विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे ते समान दिसतं. याबाबत तुम्हाला काही सांगता येईल? तर निश्चितच मला आनंद होईल सांगायला की आपल्या महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि ती इंटिग्रेट केलेली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी केंद्राची आहे, तर या दोन्ही योजनांचं इंटिग्रेशन करून आपल्या राज्य आरोग्य सोसायटी आमचं जे आहे त्या माध्यमातून निश्चितपणे खूप त्या ठिकाणी सेवा दिल्या जातात आणि आपली रुग्णालयांची संख्या पण त्याच्यामध्ये आपण वाढवली, आजारांचं पण त्याच्यामध्ये संख्या आता जे कव्हरेज आहे वेगवेगळ्या व्याधींचं ते त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे. बरीचशी मोठी हॉस्पिटल्स प्रायव्हेट पण त्याच्यामध्ये आहेत. गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं तर आमची सगळी रुग्णालयं, शासकीय रुग्णालयं, मेडिकल कॉलेजेस, त्याचबरोबर आपले प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत आपण आता या सेवांची व्याप्ती वाढवलेली आहे. अगदी म्हणजे विलेज लेवलला जे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र असतात तिथे देखील एक 25,000ची यादी आहे. त्यामध्ये अगदी डिलिव्हरी असेल, त्या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असेल, हगवण ज्याला म्हणतो आपण, डायरिया, डिसेंट्री सारखे आजार आणि ह्या साध्या साध्या आजारांना देखील त्या ठिकाणी लोकांनी आपल्याकडे त्यांना मोफत सुविधा दिली जाते आणि सेवा तिथे मोफत देताना रुग्णालयाला किंवा त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा त्या ठिकाणी एक रेव्हेन्यू जनरेट होतो. हे करत असतानाच त्या ठिकाणी आता डिजिटल यंत्रणा देखील प्रत्येक आरोग्य संस्थांमध्ये विकसित आम्ही करत आहोत, ज्यामध्ये ऑनलाईन त्याचं हेल्थ रेकॉर्ड जे आहे ते पेशंटचं तयार केलं जातं आणि आभा कार्डच्या माध्यमातून ते लिंक केलं जातं की जेणेकरून पेशंट कुठेही जाईल त्यांनी आभा कार्ड जर दाखवलं तर त्याला त्या ठिकाणी त्या सगळ्या सेवा मिळतात. आमचे आरोग्य मित्र आपल्या ह्या सगळ्या रुग्णालयामध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये किंवा जे खाजगी रुग्णालय आहेत ज्याच्यामध्ये MJPGY मध्ये जे एम्पॅनल्ड आहेत त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रॉपर गायडन्स दिला जातो आणि त्यांची नोंदणी केली जाते, प्री ऑथरायझेशन केलं जातं आणि या सेवा त्यांना कशा चांगल्या देता येतील त्याचं शासन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे 5 लाखापर्यंत हे इन्शुरन्स शासन सर्वांना देते. म्हणजे अगदी गरीबातला गरीब माणूस असेल आणि किती श्रीमंत असेल त्यांनी जर लाभ घ्यायचं ठरवलं तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना तो लाभ त्या स्कीमच्या माध्यमातून दिला जातो. निश्चितपणे आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरीचशी मंडळी खाजगी इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुद्धा इन्शुरन्स त्या ठिकाणी घेतात, ते अफोर्ड करू शकतात. असं पण बरंचसं आपण पाहतो की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील इन्शुरन्स घेण्याचं लोकांचा कल दिसून येतो. ते त्यांना कुठेतरी सेफ्टी वाटते, पण शासनाने पण याची काळजी घेतलेली आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी 5 लाखापर्यंत कुटुंबाचा पूर्ण विमा त्या ठिकाणी काढण्यात येतो आणि त्याचं प्रीमियम शासन भरतं. ही फार मोठी गोष्ट महाराष्ट्राची खूप चांगली योजना आहे असं मी म्हणेल. सर, वृत्तविशेष कार्यक्रमात आपण आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, 19 जून 2023 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत केलेल्या या सर्वेक्षणामध्ये राज्यभरातील 30,929 कुटुंबांचे सर्वेक्षण केले गेले, ज्यामध्ये 30,408 महिला आणि 5,025 पुरुषांचा समावेश आहे. 2021 ते 23 या काळात राज्यभरात मातांचे आरोग्य, बालकांचे लसीकरण, बालकांचे कुपोषण यामध्ये निश्चितच काही अंशी प्रगती झालेली आहे. परंतु बालकांना मिळणाऱ्या स्तनपानाच्या प्रमाणात घट झाली असून यावर आता विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तसेच वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्याने पावलं उचलणं गरजेचं असून राज्याच्या आरोग्याबाबत ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा अहवाल फायदेशीर ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय शैलजा तिवले आणि निवेदन दर्शना जोगदनकर.